नमस्कार मंडळी. सर्वात आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. ही रेसिपी मी प्रयोगाखातर करत आहे. या रेसिपीचा फायदा मला तर झाला आहे, पण तुम्हाला होतोय का ते तुम्ही एकदा करून नक्की बघा. तुम्ही बघा, सर्वात आधी मी इथे साधारण 2 ते 3 चमचे मेथीदाणे घेतले आहेत आणि आता हे मी मंद आचेवर भाजून घेणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मेथीदाणे पटकन भाजू नका. गॅस नेहमी मंदच ठेवा, कारण जास्त आच असेल तर ते बाहेरून काळे होतील पण आतून नीट भाजले जाणार नाहीत. मी हे मेथीदाणे मुद्दाम पूर्ण काळे होईपर्यंत भाजणार आहे. बऱ्याच जणींना वाटेल की एवढे का भाजायचे, पण माझ्या प्रयोगासाठी मला त्याचाच उपयोग करायचा आहे. आता तुम्ही विचार करत असाल की हे खरंच काम करतं का? तर मी आधीच सांगते, या अगोदर मी एकदा हे वापरलं आहे, करून पाहिलं आहे आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी हा प्रयोग माझ्या आईच्या केसांवर करून पाहिला आणि मला जे जाणवलं तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. प्रत्येकाच्या केसांचा प्रकार वेगळा असतो, त्यामुळे परिणामही वेगवेगळे असू शकतात. आता बघा, मेथी दाण्यांचा रंग हळूहळू बदललाय. मेथी आपण केसांसाठी कित्येक वर्षापासून वापरतो. कोणीतरी मेथी भिजवून लावतं, कोणी तिची पेस्ट करतं, तर कोणीतरी तेलामध्ये वापरतं. कारण मेथीमुळे केस मऊ वाटतात आणि केसांची निगा राखायला मदत होते. म्हणूनच मला वाटलं हा वेगळा प्रयोग आपण करून पाहूया. आता हे बघा, मेथीदाणे पूर्ण काळे झाले आहेत. आता गॅस बंद करून थोडंसं थंड होऊ द्यायचं. गरम असतानाच कुटायला जाऊ नका. थोडेसे थंड होऊ द्या, कुटून घ्या. नंतर कुटून घ्या. नंतर त्यामध्ये थोडासा कोळसा घाला. आता हे दोन्ही एकत्र बारीक करून घ्यायचं. इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. मी बाजारातून कुठलीही महागडी वस्तू आणलेली नाही. ज्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत त्यांचाच वापर केलेला आहे. आता बघा, जी पावडर आपण तयार करणार आहोत किंवा जी झाली आहे त्यामध्ये मी पॅराशूटचं खोबरं तेल घालते. तुम्ही तुमच्या आवडीचं शुद्ध खोबरं तेल वापरू शकता. सहसा पॅराशूटचं साधं खोबरं तेलच वापरा. मग हळूहळू तेल घाला. एकदम एकदाच जास्त तेल घालू नका, कारण आपल्याला खूप पातळ मिश्रण नको आहे. केसांवर व्यवस्थित राहील अशी जाडसर पेस्ट तयार झाली पाहिजे. आता ती तयार झालेली पेस्ट आणि तिची कन्सिस्टन्सी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच असायला हवी. ना खूप घट्ट ना खूप पातळ. आणि ती पेस्ट मग नंतर तुम्ही जिथे कुठे तुमचे केस पांढरे झालेले आहेत त्या केसांवर लावून घ्या. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल त्या पद्धतीने. जिथे जास्त पांढरे केस दिसतात तिथे आधी लावा, नंतर हळूहळू बाकीच्या केसांवर पसरवा. माझ्याकडे अनेक जणींचे मेसेज येतात, ताई पांढरे केस दिसायला लागले आहेत, काय करू? डाय लावू का? घरगुती काही उपाय आहे का? म्हणूनच मी हा प्रयोग करून पाहिला आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला दाव्यासकट सांगत नाही की हा उपाय केला म्हणजे उद्यापासून सगळे पांढरे केस कायमचे काळे होतील. कारण प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. मी फक्त माझा अनुभव सांगते. माझ्या आईचे केस छान काळे झाले होते. पांढरे केस तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटी बघालच. आता ही पेस्ट केसांवर लावताना मुळांवर जास्त लक्ष द्या. कारण पांढरे केस बहुतेक वेळा मुळाजवळ जास्त असतात. जर तुमचे केस लांब असतील तर सेक्शन करून लावा. त्यामुळे प्रत्येक केसांवर मिश्रण पोहोचतं. आता हे मिश्रण साधारणतः 1 तास केसांवर ठेवायचं. तोपर्यंत तुम्ही घरची इतर कामही करू शकता. मग साध्या पाण्याने आणि हलक्या शॅम्पूने केस धुवायचे. खूप गरम पाणी घेऊ नका आणि त्यानंतरही म्हणजे रोज जेव्हा तुम्ही केस धुवाल तेव्हाही खूप गरम पाण्याने केस धुवू नका. केस धुतल्यानंतर मात्र मला एक गोष्ट जाणवली की माझ्या आईचे पांढरे केस आधीपेक्षा गडद दिसत होते आणि मेथीमुळे केस थोडे मऊ सुद्धा वाटले. मला हे जाणवलं, म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवायचा आणि पोस्ट करायचा ठरवला. तर मंडळी, मैत्रिणींनो, कोणताही घरगुती उपाय करताना कधीही घाई करू नका. पहिल्यांदा थोडंसं मिश्रण हाताच्या आतील बाजूला लावून पहा, म्हणजेच पॅच टेस्ट करून पहा. जर काही त्रास झाला नाही तरच ते केसांवर वापरा. आणि आणखी एक गोष्ट मी नक्की म्हणजे तुम्हाला विचारते की तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघत आहात हे कमेंटमध्ये मला सांगा. आणि यापुढे तुम्हाला कुठल्या विषयावर असाच घरगुती उपाय, ज्याचा कुठलाही हानिकारक तोटा नाही, असा उपाय कुठल्या विषयावर जाणून हवा आहे त्यावरही आपण नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आणि हेही सांगा की तुम्ही तुमच्या पांढऱ्या केसासाठी आजपर्यंत कोणता घरगुती उपाय करून पाहिला आहे. म्हणजे जसं की मेथी, कढीपत्ता, आवळा की काही वेगळंच. तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा एक कमेंट दुसऱ्या कोणासाठी तरी नक्की उपयोगाचा ठरू शकतो याची मला खात्री आहे. आणि अजून एक मी सांगेन, मेथीचे जे फायदे आहेत सगळे काही, ते फायदे प्रत्येकाच्या केसांवर सारखेच होतील किंवा
प्रत्येक आपण वेगवेगळी जी तेलं बनवतो, कुठलेही घरगुती उपाय बनवतो, त्याचे फायदे प्रत्येकासाठी सेमच असतील असं नाही. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की माझ्या आईचे केस बऱ्यापैकी काळे कुट्ट झाले आहेत. हो, तिचे अगोदरही काळे होते, पण माथ्यावरती आणि थोडेसे कानाच्या साईडला बाजूला जिथून आपण भांग पडतो ते वरचे केस तिचे काळे म्हणजे पांढरे झालेले होते. तर तिचे ते केस आपण लावलेल्या लेपामुळे छान व्यवस्थित काळे झाले आहेत आणि ते केस साधारणतः असेच महिनाभर किंवा त्यापेक्षा थोडेसे 7-8 दिवस कमी एवढे दिवस ते व्यवस्थित टिकतात. त्यानंतर मग हळूहळू तो जो डाय असतो तो उतरतो. आता कोळशामुळे काय होतं, तुम्हाला असं वाटेल की कोळसा आहे त्याचा रंग लगेच धुतला की निघून जाईल, पण नाही. आपण जे तेल त्यामध्ये टाकतोय आणि मेथीही आपण काळी कुट्ट भाजून घेतली होती, त्यामुळे ते सगळं केसांवर व्यवस्थित राहण्यास मदत होते आणि ते थोडा काळ टिकतात. त्यामध्ये कुठलाही फारसा खर्च नाही, कुठलंही केमिकल नाही, रसायन नाही. यामुळे तुम्ही ते व्यवस्थित कुणावरही वापरू शकता. फक्त एवढंच आहे, वापरण्या अगोदर मी सांगितले तसं पॅच टेस्ट करून घ्या आणि मगच ते लावा. कारण प्रत्येकाची स्किन, प्रत्येकाचा स्काल्प हा वेगवेगळा, कमी जास्त सेन्सिटिव्ह असू शकतो. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या प्रत्यूज लाईफ अँड लिव्हिंग या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.